हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत डाळ मखनी. त्याच्यासाठी आपण पाऊण वाटी उडदाची डाळ आणि 2 चम्मच हरभऱ्याची डाळ 4 तास भिजत टाकलेली आहे. राजमा हा आपण रात्री भिजायला टाकलेला आहे, तो 4 चम्मच आहे. चांगला धुवून घ्यायचं त्याला आणि आपल्याला कुकरमध्ये लावून देऊया त्याला. त्याच्या दीडपट पाणी टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर ते टाकून आपल्याला कुकरला लावून घ्यायचे. 1 शिट्टी फुल पॉवरवरती करून घ्यायची आपल्याला आणि 2 शिट्ट्या कमी पॉवरवरती करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली डाळ चांगली शिजल्या जाईल. हे बघा, अशा पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे. आपण तिला मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यातला तेजपत्ता आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया आपण आणि त्याला मिक्स करूया. मिक्स करून झालेली आहे आपली डाळ. आपण मीडियम साईजचे 2 टमाटर घेतलेले आहेत, त्याची प्युरी करून घ्यायची आपल्याला. एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल ॲड करायचे. मी 2.5 चम्मच तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये थोडं जिरे टाकून घेऊया आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला 1 चम्मच. तिचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला चांगलं तिला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आपण आता त्याच्यामध्ये टमाटरची प्युरी ॲड करूया. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आपण टमाटरची प्युरी ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. टमाटरला आपल्याला त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. हे बघा, इथे आपली टमाटरची प्युरी चांगली शिजलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर ॲड करणार आहे मी. तुम्हाला नाही करायची तर नाही केली तरी चालेल. आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी ॲड केलेली आहे. हे बघा, चांगली शिजलेली आहे आपली टमाटरची प्युरी. तिला तेल पण सुटले. आता आपण त्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ ॲड करूया आणि अर्धा कप गरम पाणी घालून घेऊयात. तिला चांगलं आपल्याला 5 ते 7 मिनटं कमी पॉवरवरती शिजवून घ्यायचं आहे. जशी जशी डाळ शिजेल तसं तसं तिचं चांगली चव वाढत जाईल आपल्या डाळीची. आता आपण तिच्यामध्ये बटर ॲड करूया आणि आपल्या घरची फ्रेश क्रीम ॲड करून घेऊया. तिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणखी तिला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आपल्याला. जशी जशी शिजेल तशी तशी तिची चव वाढत जाईल. आता आपण तिच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घेऊया. तयार आहे आपली डाळ मखनी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला.